नमस्कार, मी दीपाली चौधरी. माझी कथा माझे मन माझे तुझे झाले भाग 2. गौरीने जेवण बनवलं. लगेच वाढते सगळ्यांनी केलं. सगळं आवरते. रूममध्ये गेले. किरणने कियाला हाक मारली. हां बोला ना, काय म्हणतो? क्रिया म्हणते. गौरी पण जॉबला जाईल, तिला थोडी मदत करत जा, दमेल ती. पण किरण जीव तोडून कियाला सांगतो. गौरीसाठी खूप जीव तुटतो त्याचा. तेच म्हटलं, एवढ्या प्रेमाने मला का हाक मारली? किया तावातावात बोलत होती. खरंच तुला त्या पोरीची क्यू येत नाही का गं? किरण म्हणतो. कशाला आली पाहिजे? आयतं खाते ना, तेवढं तर काय होतं? किया अजून आवाज वाढवून बोलत होती. हळू बोल, ऐकतील, किरण म्हणतो. तिचा पण पगार येईल की, तो तर तू घेशीलच ना? लग्न करून द्या ना माझा भाऊ सोबत, लग्न तिचं, मग राहील महाराणीसारखी. प्रशांत सगळं सुख देईल तिला, आई पण मुलीचं प्रेम देईल तिला. किया म्हणते. नको आहे मला प्रशांत, तुझ्यासोबत बोलण्याचा काही फायदाच नाही आहे. डोकं दगडावर आपटा, या दगड डोक्यावर मारण्यासारखंच, किरण म्हणतो. चिडून निघून जातो. समजवून काही फायदा नाही. किया नाक मुरडते, झोपून जाते. चांगलं सांगितलं तरी समजत नाही. माझा भाऊ वाईट वाटतो त्यांना. केव्हा पण बडबड करत होती. गौरी रडत असते. माझ्यामुळे दादा वहिनी मध्ये वाद होतो. का असं नशीब देवा माझं? जॉब लागू दे, थोडं तरी चांगलं होईल. गौरी विचार करत असते. कुठं जाऊ का? पण कुठं जाऊ? दादा परत काळजी करत राहील. तिने त्याचं बोलणं ऐकलं असतं. एवढं का बोलते वहिनी मला? तिला कधी उलटून उत्तर देत नाही. सगळं सहन करते. विचार करत होती. आतू काय करते? आरव आला होता. पटकन डोळे पुसते गौरीने. काही नाही, बोल, काय करायचं आहे माझ्या लाडूला? गौरी सगळं विसरून त्याच्यासोबत बोलत होती. तू रडत होती का? मम्मी पप्पा पण जोरात भांडण करत होते तुझ्याबद्दल असणार, म्हणून तू रडली का? आता तुम्ही मोठा झाला ना, तुला इथून घेऊन जाईन आपण मस्त तिकडे. तू मला मस्त खाऊ बनवून तिचा मूड नीट करण्यासाठी बोलत होता. एवढंच सा तो, पण तिला किती समजत त्याला. आतू रडते, तिला दुसरीकडे मन वळवण्यासाठी तो बोलत होता. गुणी बाळ आहे, नक्की तुला मस्त मस्त खाऊ करून खाऊ घालेल. झोपा आता, स्कूलला जायचं आहे ना, गौरी म्हणते. तो पण तिच्या कुशीत झोपून गेला. अशातच 2:30 होऊन गेले. अजून कॉल आला नाही का? वहिनीने सारखे टोमणे मारते. काजल सोबत बोलून दुसरीकडे वळायला पाहिजे. तोपर्यंत काजल उड्या मारत आली. खूप आनंदात दिसत होती. काय ग एवढा आनंद? काय झालं? गौरी विचारते. मला कॉल आला कंपनीमधून, खूप आनंदात सांगत, मला जॉब लागला आहे, उद्यापासून बोलवलं आहे. काजल सांगत होती. मला नाही आला, गौरी चेहरा पाडून म्हणते. काजल बोलली की तिचा पण फोन वाजतो. अननोन नंबर असतो. हॅलो, गौरी म्हणते. हॅलो मॅम, तुम्ही आता इंटरव्ह्यू द्यायला आला होता, तुम्ही सिलेक्ट झाला आहे, उद्यापासून जॉईन करू शकतात. टायमिंग आणि वेळ तुम्हाला कळवले जाईल. फोन ठेवून देतात. काय ग, कोणाचा कॉल होता? काजल विचारते. गौरी रडायला लागते. काय झालं? काजल विचारते. मला पण कंपनीतून कॉल होता, उद्यापासून जॉईन व्हायचं आहे, गौरी काजलला सांगते. काजल तिला मिठी मारते. आज आपण मार्केटला जाऊ, थोडा सामान घेऊन येऊ लागणारा, काजल म्हणते. गौरी फक्त मान हलवते. काय झालं तुला? काजल म्हणते. पैसे नाही ग माझ्याकडे, गौरी म्हणते. किरण केव्हाची तिची मस्ती पाहत होता. आता गौरी का रडत आहे? त्याचं बोलणं ऐकलं. तिच्याकडे गेला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. हे घे पैसे. किरण काही पैसे तिच्या हातात दिले. दादा, अरे नको, आता हे वापरले मी, नंतर घेईल, गौरी म्हणते. गौरी, तुला तुझ्या दादाचं ऐकायचं नाही आहे का? जरा रागात म्हणतो. गौरी, दादा एवढं देतो आहे तर घे ना, काजल म्हणते. गौरी घेते पैसे किरणकडून. आपण आवरलं की जाऊ, गौरी म्हणते. हो, काजल म्हणते. घरी जाते. गौरी पटकन आवरते. अर्णव पण स्कूलमध्ये जायला रेडी
करते, किरणला टिफिन देते, वहिनीला सांगून बाहेर पडते. मंदार पण नाश्ता करून ऑफिसला जायला निघाला होता. रिद्धीने हाक मारली. दादू. हा, काय रे बच्चा, काय हवं आहे? मंदार म्हणतो. मला काही नको, मी पण येणार आहे आज ऑफिसला, रिद्धी सांगते. ओके चल, मंदार म्हणतो. साहिल यांचं बोलणं ऐकत असतो. त्याला पण जायचं असतं काजलला बघण्यासाठी, पण काय बोलू, काम पण नाही तिथं. त्या जॉईन झाल्या का बघावं लागेल, त्याचा विचार करत असतो. कैलास येऊन एकदा धपाटा मारतात. लक्ष कुठं, केव्हाचा हाक मारत आहे. कुठं नाही, चला ऑफिसला जायला उशीर होईल, साहिल म्हणतो. मंदार ऑफिसला पोचतो. रिद्धी त्याच्या केबिनमध्ये बसायला सांगतो. त्याचं काम करत बसतो. तो परत वीरेन येतो. त्याला मंदारसोबत बोलायचं असतं. त्याला रिद्धी दिसते. तिला हॅलो करतो वीरेन. ती पण त्याला हॅलो करते. ते कामाचं बोलत बसतात. रिद्धी वीरेनकडे बघते. खूप हँडसम आहे, किती छान दिसतो हा. असं वाटतंय मला सारखं त्याच्याकडे बघत बसावं. आधी कधी असं वाटलं नाही. खरंच किती मस्त आहे तो. त्याचे सिल्की केस किती छान दिसत आहे. भान हरपून त्याच्याकडे बघत होती. वीरेनचं पूर्ण लक्ष कामात होतं. गौरी काजल मार्केटमध्ये खूप फिरत होत्या. मनासारखं मिळत नाही तोपर्यंत घेत नाही होत्या. सगळा लागणारा सामान घेऊन गौरीने अर्णवसाठी घेतलं. काही खाऊ घेतला. घरी जायला निघाल्या. गौरी काजलला आज ऑफिसला जायचं होतं. आजपासून त्यांची जॉईनिंग होती. खूप आनंदी होत्या दोघी. गौरीने घरचं सगळं अर्णवला तयार केलं. त्याला खाऊ घातलं. किरण तिचा टिफिन भरला. अर्णवला स्कूल बस जवळ सोडून आली. किरणचं पण बनवून ठेवलं. तयारी करायला गेली. काजलची पण धावपळ होती. आई देते सापडत नाही चालू होतं तिचं. मंदारकडे पण नाश्ता बसले होते. साहिल आज मंदारच्या ऑफिसला जायचं होतं. काजल मनात भरली होती ना, त्याला ते समजलं नाही होतं. फक्त तिच्यासोबत भांडायला मजा येते म्हणून जायचं होतं. मंदार, मी काय म्हणतो, मी येऊ का तुझ्या ऑफिसला आज? काही काम नाही आहे आज, म्हणून साहिल म्हणतो. खूप काम बाकी आहे, नवीन प्रोजेक्ट मिळालाय आणि कशाला जायचं तुला मंदारच्या ऑफिसमध्ये, कैलास म्हणतात. मग साहिल काही बोलत नाही, गप्प नाश्ता करतो. त्यांच्या कामाला जातात. गौरी छान तयार होऊन आली. साधासा गुलाबी कुर्ता, ब्लॅक लेगी, त्यात पण ती खूप छान दिसत होती. काजल पण छान दिसत होती. साध्या निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. दोघी पण मस्त तयार झाल्या होत्या. गौरीने काजलला हाक मारली. त्या ऑफिसला जायला निघाल्या. रिद्धी पण तयार झाली. दादू निघायचं ती म्हणते. हो, मंदार म्हणतो. साहिलचा चेहरा पडला असतो. त्याला तिला बघता येणार नाही होतं. त्याला हे समजलं नाही होतं की तिची एवढी ओढ का लागली आहे. गौरी काजल पोहोचल्या ऑफिसमध्ये. रिसेप्शनजवळ चौकशी केली. न्यू जॉईन आहे. हो, वीरेन सरला बोलवते. रिसेप्शनवाली मुलगी बोलली. वीरेनला कॉल करून बोलवलं. चला तुम्हाला काम सांगतो, वीरेन बोलला. त्या दोघींना घेऊन त्याचं काम सांगतो. त्या पण मन लावून ऐकत असतात. त्यांचा सामान सांगून झालं तसं त्यांनी काही फाईल दिल्या. त्या मग त्यांचं काम करत बसल्या. मंदारची एंट्री झाली. सगळे त्याला गुड मॉर्निंग विश करत होते. तो पण सगळ्यांना गुड मॉर्निंग विश करतो. केबिनमध्ये निघून जातो. रिद्धी पण लॅपटॉप घेऊन बसते. काम करायला लागली. वीरेनला बघायचं असतं. दादू आहे म्हणून लॅपटॉप उघडला. काम करत असते. भासवला. मे आय कम इन सर, मॅनेजर आला होता. येस कमीर, मंदार बोलला. सर, ते असिस्टंट विनायक सरांनी सांगितलं होतं आज जॉईन झाली आहे, बोलू का? मॅनेजर म्हणतो. हो बोलवा, मंदार म्हणतो. तो कॉल करून गौरीला बोलवतो. ती वीरेनसोबत येते. वीरेनला पण मंदारसोबत काम होतं. फाईल हवी होती त्याला मंदारकडून, म्हणून तो आला होता. गौरी आली. मे कम इन सर, गौरी बोलली. मंदार, तिचा आवाज खूप गोड आला म्हणून वर पाहिलं तर किती साधी आहे. डोळे तर खूप छान. असं वाटतं की डुबलो मी तिच्या घाऱ्या डोळ्यांमध्ये. किती मुली पाहिल्या असं कधी वाटलं नाही. तो तिलाच बघत राहिला. किती छान आहे. त्याची धडधड वाढली हृदयात.
एवढा नको धडकू, बाहेर येशील का आता? मंदार विचार करत होता. विरेल गाणं म्हणत आला. तूने मारी एंट्री और दिल में बजी घंटी टन टन. तेव्हा कुठे मंदार भानावर आला. तू कधी आला? विरेनला विचारत मंदाने विचारलं. तू किसी के खयालों में डुबा था. काही पण काय तुझं? हिला काम सांगून द्या, माझं सोबत मीटिंगला यावं लागेल, सगळा समजावा, मंदार सांगत होता. हो, मॅनेजर बोलला. मॅनेजर आणि गौरी निघून गेले. गौरी डेस्कवर जाऊन बसली. माझ्याकडे कसे बघत होते सर? काजल आली तिच्याकडे. काय ग, सर खूप हँडसम आहे, काजल म्हणते. तुला काही काम नाही आहे का? हो आहे, गौरी म्हणते. आधीच त्यांचं असं बघणं तिला आवडत नाही होतं. मला घरी बसावं लागेल, वहिनीला समजलं तर मलाच बोलतील, गौरी विचार करत होती. तिने ते विचार बाजूला केले, काम करत बसली. मॅनेजर तिच्याकडे आला. गौरी मॅम, तुला तुमचं काम सांगायचं आहे. कसं करायचं ते? मॅनेजर म्हणतो. ओके सर, सांगा कसं करावं लागेल. गौरी खूप नम्रपणे बोलत होती. सकाळी सर आले की त्यांची कॉपी, नंतर त्यांचं शेड्यूल सांगायचं, मीटिंगला काय लागतं ते द्यायचं, सगळं सांगत होते. तसं गौरी नोट करून घेत होती, काही चूक नको व्हायला म्हणून. बराच वेळेस बोलत होते ते. समजलं ना? मॅनेजर बोलले. काही वाटलं तर मला विचारत जा. सर, माझा नंबर घेऊन ठेवा, केव्हा तर काम पडल. मॅनेजरने खूप छान सांगितलं. हो, तुम्हाला विचारेल, गौरी म्हणते. कामाला लागली. मॅनेजर पण निघून गेले त्यांचं काम करायला. गौरी, मंदारची मीटिंग होती, तिला सांगायला जायचं होतं. ती कॅबिनकडे जायला निघाली. मे आय कम इन सर, गौरी बोलली. त्याने त्याला सावरलं. येस बोलला. सर, तुमची मीटिंग आहे आता मिस्टर नायरसोबत. त्यांनी कॉफी शॉपमध्ये ठेवली आहे, आपल्याला जावं लागेल 10 मिनिटांनी. मंदार खूप खुश झाला. तिच्यासोबत बाहेर जाता येईल. ओके, तो एवढंच बोलला. ती निघून गेली. काजल, मला सरांसोबत बाहेर मीटिंगला जायचं आहे. आपल्याला घराकडे आहे. ऑफिस ओव्हर संपला तर मी तिथून जाईल. भाजी पण न्यायची आहे घरी, गौरी सांगत होती. हो चालेल, पण सगळं काम तू करायला पाहिजे का? ती बाई काय आयतं खाणार का? बोलायला शिक, तुझा जीव घेईल ती बाई. बोलत जा गं, किती वेळेस सांगितलं आहे तुला, मी बोलते ते, पण तुला चालत नाही, काजल जीव तोडून तिला सांगत होती. दादासाठी गप्प असते गं मी, तुला तर माहिती आहे ना. आता वेळ नाही गं, मी सांगते तुला नंतर, गौरी म्हणते. काजल काय बोलेल ते पण तिने ऐकलं नाही. तिला माहिती आहे काजल माझ्यावर खूप जीव आहे, बोलत बसली तर टाईम होऊन जाईल म्हणून निघून जाते. तिला डेस्कवर काही फाईल लागणार होत्या, त्या घेतल्या आणि निघाली. तोपर्यंत मंदार पण आला. रिद्धी घरी जायला सांगितलं होतं, दुसरी गाडी मागवली होती. गौरी जवळ आला. चलायचं का? हो. निघाले मीटिंगसाठी. मंदार गौरी मीटिंग निघाले. मंदारचं लक्ष गौरीकडे होतं. तिचे केस उडत होते. ती कानामागे घेण्यासाठी प्रयत्न करत होती. गौरी आपलं तिच्या विचारात होती. उशीर नको व्हायला, घरी जाऊन काम करायचं आहे. अर्णवने काही खाल्लं असेल का? काय करत असेल? तिच्याच विचारात होती. मंदारने गौरीला हाक मारली. हा अरव, बोल ना, तिच्या विचारात बोलून गेली. मंदारला धक्का बसला. हिच्या आयुष्यात कोणी असेल का अर्णव नावाचा? ओ सॉरी सर, बोला ना, माझं लक्ष नाही होतं. अर्णव माझा भाचा आहे, दादाचा मुलगा. रोज मी असते त्याच्यासोबत, आज नाही म्हणून आठवण आली म्हणून नाव आलं त्याचं, गौरी बोलली. मंदारला खूप आनंद झाला. काय विचार करत होतो. ओके ठीक आहे, फाईल बरोबर घेतली आहे ना? चेक करून घे, पॉईंट पण चेक कर. मी सांगितलेले तसेच पाहिजे, नाहीतर तिथं प्रॉब्लेम होईल. तू खूप शांत असते, जास्त बोलत नाही का? मंदार विचारतो. नाही सर, जास्त बोलत नाही, गौरी म्हणते. त्यांना काय सांगू मी का जास्त बोलत नाही, गौरी म्हणते. कॉफी शॉप जवळ आले. टेबल बुक केला होता, तिथं गेले. त्यांची मीटिंग सुरू झाली. मंदार खूप छान बोलत होता. त्यांची बोलण्याची स्टाईल खूप छान. गौरी त्याच्याकडे बघत होती. ऑर्डर आली तेव्हा कुठे ती भानावर आली. बराच वेळ त्यांची मीटिंग चालू होती. आता गौरीला थोडं टेन्शन आलं होतं. घरी जायला उशीर होईल, घरी जाऊन काम करावं लागेल. त्याचं नाही, पण भाजी पण घ्यायची होती.
वहिनी तर माझ्या नावाने बोंबा मारत असशील. दादा आला असेल. सरिता आई बाबा येणार आहे. त्यांचा कॉल आला होता. सगळं बघून घ्या. तुम्ही काम करून घ्या. त्यांची रूम पण साफ करून घ्या. मंदार आला नाही अजून? विनायकने विचारलं. त्याची मीटिंग होती. त्याला उशीर होईल म्हणत होता तो. सरिता म्हणतात. बरं मी काय म्हणतो, त्याला लग्नाचा विचार 2-3 वर्षात साहिलचं पण करावं लागेल. विनायक म्हणतात. मला पण तेच काळजी आहे. आता बोलेल मी त्याच्यासोबत. बोलेल लग्नाचं. आई बोलतील आता त्यांच्या सोबत. त्याचा ऐकतो तो. सरिता म्हणतात. हो चांगलं होईल त्याने आईचं ऐकलं तर. विनायक म्हणतात. सिद्धीचं काय? कॉलेज चालू आहे ना. नवीन खूळ मंदारच्या ऑफिसमध्ये जाते, काम करते. ती मन लावून काम करते. आता परत काही कंप्लेंट आली नाही अजून. मंदारला काम चोख लागतं. सरिता म्हणतात. चहा आणू का की बाहेर येता? सगळे जमतील. सरिता म्हणतात. आई ग कॉफी आण ग, खूप दमले आहे. रिद्धी म्हणते. हो सगळं काम ही शिमडी काम करते, बसून असते. बिचारा मंदार सगळं करतो. जोरात हसत असतो साहिल. तू कोण रे बोक्या का? सगळीकडे तुझी नजर असते का? त्याचे केस खेचून पळून जाते. तिथून जोरात हसते. रिद्धी त्याला वाकोल्या दाखवत असते. तुला ना नंतर बघतो. बाहेर येणार नाही का? तेव्हा सांगेल. साहिल म्हणतो. काय रे तुम्ही काय लहान आहे का? मांजर बोक्यासारखं भांडण करतात. इंदू म्हणतात. मम्मी मला काय बोलते? ती बघ माझे केस खराब करून घेईल. साहिल रडण्याचं नाटक करून सांगत होता. हो तू ना काहीच केलं नाही ना. तू खोडी काढली नसेल हो ना. इंदू म्हणतात. मम्मी तू मलाच म्हणते, मलाच रागवते. साहिल छोटा चेहरा करून बोलत होता. कोण बोलत आहे माझ्या बाळाला? काय ग इंदू सारखं बोलत असते त्याला. किती गुणी आहे तो. सरुता म्हणतात. तूच ग, तुलाच माझी काळती बघ. साहिल लाडात बोलत सरिताला मिठी मारतो. मला पण घ्या तुमच्यात. रिद्धी पण येते. इंदूला पण ते त्यांच्या घेतात आणि मिठी मारतात. मीटिंग संपली असते. उशीर झाला असतो घरी जायला. तिला उशीर होईल अजून ती काळजीत दिसत होती. मिस गौरी काही झालंय का? तुम्ही खूप टेन्शनमध्ये दिसत आहे. मंदार विचारतो. नाही सर असंच. यांना काय सांगू? गौरी विचार करत असते. तुम्हाला सोडू का घरी तुमच्या? उशीर पण झाला आहे. मंदार म्हणतो. गौरीने जास्त विचार केला नाही. हो बोलली. गाडीत बसली. ॲड्रेस सांगा. मंदार म्हणतो. काय माझ्या घरी येता का? मंदार मस्करी मध्ये म्हणतो. काय? गौरी मोठे डोळे करून विचारते. अगं मग ॲड्रेस सांग. कुठे सोडू तुला? मंदार म्हणतो. ओ सॉरी सर जरा विचारत होते. मग ती ॲड्रेस सांगते. नंतर दोघं गप्प असतात. तिचं घर येते. ती म्हणते मंदारला घरी या. नको आता नंतर येईल. माझी पण वाट बघत असेल मम्मी. मंदार म्हणतो. निघून जातो. गौरी घरात जात नाही. तोपर्यंत आल्या महाराणी. लवकर घर दिसलं. काम कोण करणार? किया बोलत असते. वहिनी मीटिंग होती म्हणून उशीर झाला. लगेच फ्रेश होते आणि करते मी पटकन. गौरी म्हणते. तोपर्यंत किरण हात पुसून येतो. झालं जेवण बनवून. काही काळजी करू नको. फ्रेश हो. जेवायला वाढतो. अरे दादा पण मी केलं असतं ना. तू पण थकून येतो. गौरी म्हणते. तू पण थकली असेल ना. बसायला गेली होती ऑफिसमध्ये आणि हसायला लागतो. जा आवर. भूक लागली आहे. किरण म्हणतो. लगेच फ्रेश होऊन येते. जेवायला बसतात. दादा भाजी खूप छान झाली आहे. गौरी म्हणते. तुझ्यासारखी नाही झाली. किरण म्हणतो. किया त्यांचं बोलणं ऐकून बोर झाली होती. अर्णव खात होता. पप्पा खरंच छान झाली भाजी. मंदार घरी आला. फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर सगळ्यांची मस्ती चालू होती. काय चालू आहे मला पण सांगा. एवढी तयारी का चालू आहे? कोण येत आहे? मंदार म्हणतो. अरे दादा आजी आजोबा येत आहे. रिद्धी खूप एक्सायटेड होती. सगळे खूप खुश होते. मोठे लोक पाहिजे घरामध्ये. आजी आजोबा तर घराचं घरपण असतं. नातवंड तर त्यांची जीव की प्राण असतात. कथा आवडली असेल शेअर करा, कमेंट्स करा. बघू पुढे काय काय होतं.